तर यामध्ये आपण बघणार आहोत की ट्रान्सफॉर्मर आहे. तर त्यानंतर आपण काल ट्रान्सफॉर्मर ह्या चॅप्टरला सुरुवात केलेली होती. तर त्या ट्रान्सफॉर्मर चॅप्टरमध्ये काय काय होतं की त्याचे आपण व्याख्या बघितली, त्यानंतर तो कोणत्या तत्त्वावर कार्य करतो, त्या सगळ्या गोष्टी आपण काय ट्रान्सफॉर्मरच्या जो काही पहिला जो अर्धा पार्ट बघितला तर त्यामध्ये बघितला. त्यानंतर आपण बघणार आहोत आज ट्रान्सफॉर्मरचा नेक्स्ट पार्ट. तर नेक्स्ट पार्ट म्हणजे काय की सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरची रचना कशी असते आणि कार्यपद्धत कशा पद्धतीने दिलेली असते. तर मग यामध्ये आपण बघणार आहोत की ट्रान्सफॉर्मरची जी कशा पद्धतीने कार्यपद्धत आहे, रचना आहे. त्यानंतर वरती आपण बघितलं की कशा पद्धतीने लॅमिनेशन्स असतात, त्यानंतर ट्रान्सफॉर्मरचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो किंवा ट्रान्सफॉर्मरची जी काही सिम्बॉल होते ते बघितले. त्यानंतर कोर काय असते, प्रायमरी वाइंडिंग काय असते, सेकंडरी वाइंडिंग काय असतं, प्रायमरी वाइंडिंगला काय म्हणतात, सेकंडरी वाइंडिंगला काय म्हणतात, त्या अशा बऱ्याच गोष्टी आपण काय पहिले ज्या आधी जो चॅप्टर बघितला म्हणजे चॅप्टरचाच पहिला पार्ट जो बघितला तर त्यामध्ये आपण त्याचे 3 पार्ट्स बघितले ट्रान्सफॉर्मरचे. तर कोणकोणते की प्रायमरी वाइंडिंग कशाला म्हणतात, त्यानंतर सेकंडरी वाइंडिंग कशाला म्हणतात आणि कोअर कशाला म्हणतात. तर या सगळी गोष्ट आपण त्यामध्ये बघितली. तर यानंतर आपण बघणार आहोत की सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरची रचना व कार्यपद्धती. मग सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरची रचना आणि कार्यपद्धत कशा पद्धतीने असते किंवा कशा पद्धतीने आहे तर आपण ते काय करणार आहोत बघणार आहोत. तर यामध्ये दिसतंय तुम्हाला सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरची रचना व कार्यपद्धत. मग ट्रान्सफॉर्मरची रचना, मग मला सांगा एखाद्या गोष्टीची रचना म्हणजे काय असतं की एखादी गोष्ट आपण तिला बघणे आणि तिच्याबद्दल आपण वर्णन करणे. तर ही झाली तुमची ट्रान्सफॉर्मरची रचना. यामध्ये बघणार आहोत ट्रान्सफॉर्मरमध्ये काय असतं. ट्रान्सफॉर्मरचे कोअर, प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग असे मुख्य 3 घटक असतात. कोणकोणते असतात, कोअर, प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग. कोअर बनवण्यासाठी आपल्याला काय सिलिकॉन स्टीलच्या लॅमिनेशनचा वापर करावा लागतो. मग कोअर बनवण्यासाठी कशाचा वापर करावा लागतो, सिलिकॉन स्टीलचा. त्यानंतर चुंबकीय रेषा एकविटण्यासाठी आणि चुंबकीय सर्किट पूर्ण करण्यासाठी हिचा उपयोग करता. मग कोअरचा उपयोग कशासाठी करतात, चुंबकीय रेषा एकवटण्यासाठी म्हणजे काय की त्या तिथेच राहण्यासाठी किंवा धरून ठेवण्यासाठी आणि चुंबकीय सर्किट कंप्लीट करण्यासाठी. वाइंडिंग ज्या ठिकाणी आपण बसवली जाते म्हणजे वाइंडिंग आपण ज्या कोअरच्या भागाला बसवतो ना तर त्या साईडला काय म्हणतात, लिंब म्हणतात. म्हणजे ज्या ठिकाणी आपण वायर किंवा जी वाइंडिंग गुंडाळली तिला लिंब म्हणतात आणि ज्या ठिकाणी उरलेला जो भाग आहे वाइंडिंगचा जो उरलेला भाग आहे तर त्याला काय योक असे म्हणतात. मग लिंबवर प्रायमरी व सेकंडरी वाइंडिंग विशिष्ट पद्धतीने इन्सुलेट करून बसवलेला असतात. मग लिंबवर काय प्रायमरी व सेकंडरी वाइंडिंग विशिष्ट पद्धतीने काय केलेली असते, इन्सुलेट करून बसवलेली असते. मग इलेक्ट्रिक पॉवरच्या ट्रान्समिशनसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रान्सफॉर्मरचे व्होल्टेज रेटिंग, करंट रेटिंग आणि पॉवर रेटिंग KVA मध्ये असते. KVA म्हणजे काय, किलो व्होल्ट ॲम्पियर. KVA म्हणजे काय, किलो व्होल्ट ॲम्पियरमध्ये असते. मग व्होल्टेज रेटिंग, करंट रेटिंग आणि पॉवर रेटिंग. तर मग काय इलेक्ट्रिक पॉवरच्या ट्रान्समिशनसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रान्सफॉर्मरचे व्होल्टेज रेटिंग, करंट रेटिंग आणि पॉवर रेटिंग KVA मध्ये असते. मग अशा ट्रान्सफॉर्मरची डिझाईन करताना त्यामध्ये निर्माण होणारी उष्णता, लिकेजेस, लॉसेस, त्यापासून होणारे धोके विचारात घेऊन त्यामध्ये अनेक सुरक्षा घटक वापरलेले असतात. तर यामध्ये काही सिंपल गोष्ट आहे की ट्रान्सफॉर्मरची रचना दाखवायची. यामध्ये फक्त एवढंच लिहायचं आहे की काय प्रायमरी वाइंडिंग असते, सेकंडरी वाइंडिंग असते, कोअर असते. कोअर बनवण्यासाठी काय सिलिकॉन स्टीलच्या लॅमिनेशनचा वापर करतात. त्यानंतर योक काय, लिंब कशाला म्हणतात, ज्या वाइंडिंग ज्या भागावर गुंडाळली त्याला योक म्हणतात आणि जे अनादर जो भाग आहे त्याला योक म्हणतात आणि ज्याच्यावरती वाइंडिंग गुंडाळली त्याला लिंब असे म्हणतात. मग काय त्या प्रायमरी आणि सेकंडरी काय विशिष्ट पद्धतीने इन्सुलेट करून बसवलेल्या असतात आणि व्होल्टेज, करंट रेटिंग, पॉवर रेटिंग हे KVA मध्ये मोजतात. आता या ट्रान्सफॉर्मरमध्ये काय बऱ्याच उष्णता निर्माण होते. आता एवढा मोठा हा सप्लाय काय करणार आहे, सस्टेन करणार आहे किंवा आपल्याला ऊर्जा देणार आहे, ती पॉवर आपण यूज करणार आहे. तर त्या ठिकाणी काहीतरी उष्णता निर्माण होईल, लिकेजेस निर्माण होतील, लॉसेस निर्माण होतील. तर ते ओव्हरकम करण्यासाठी काही सुरक्षा घटक वापरले. तर ते कोणते आणि कशा पद्धतीने तर ते आपण पुढे बघणार आहोत. मग ही ट्रान्सफॉर्मरची जी काही रचना आहे तर ती काय करायची, लिहून घ्यायची. ट्रान्सफॉर्मरची रचना म्हणजे काय, त्यात काय काय वापरलं आहे किंवा कोणकोणत्या गोष्टी वापरल्या आहे किंवा कशा पद्धतीने वाइंडिंग तिथे काय बसवल्या गेली किंवा कोणत्या भागावर बसवली गेली तिला काय म्हणतात हेच आपण काय रचनामध्ये बघितलेले नाही. त्यानंतर बघूया ट्रान्सफॉर्मरची कार्यपद्धत. आता ही झाली तुमची ट्रान्सफॉर्मरची डायग्राम. मग इथे दिसते IP म्हणजे प्रायमरीचा करंट, इकडे दिसते प्रायमरीच्या
टर्न्स, त्यानंतर प्रायमरी व्होल्टेज. इकडं दिसते प्रायमरीची वायंडिंग. आता या साईडला जी दिसते, हा जो तुम्हाला झूम केलेला भाग दिसतो, ही झाली तुमची प्रायमरीची वायंडिंग, ही झाली प्रायमरी वायंडिंग तुमची. आणि या साईडला ही दिसते, ही झाली तुमची सेकंडरी वायंडिंग. मग ही झाली तुमचा ट्रान्सफॉर्मरची डायग्राम किंवा कार्यपद्धतीची डायग्राम. मग पहिलं दिसतंय IP म्हणजे काय असेल, मग प्रायमरीचा करंट कशाने इंडिकेट करता, आईने इंडिकेट करता. मग प्रायमरीचा करंट, VP म्हणजे प्रायमरीचं व्होल्टेज आणि NP म्हणजे प्रायमरीच्या टर्न्स. त्यानंतर दिसतंय चुंबकीय रेषा दिसतंय तुम्हाला. त्यानंतर EP म्हणजे काय, प्रायमरीचं. ही काय व्होल्टेजने पण काय केलं जातं, इंडिकेट केला जातो. मग इकडं दिसतंय सेकंडरीचा टर्न्स, सेकंडरीचं व्होल्टेज, सेकंडरीचा करंट. इकडे लोड लावलेला आहे, कोर दिसती तुम्हाला, कोर कोणत्या ठिकाणी कनेक्ट केली. मग अशा पद्धतीने या ठिकाणी दिसतंय तुम्हाला कोणत्या ठिकाणी काय काय कनेक्ट केलं आहे. प्रायमरी, सेकंडरी, चुंबकीय रेषा, कोर कशा पद्धतीने लावलेलं आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत ट्रान्सफॉर्मरची कार्यपद्धत. मग ट्रान्सफॉर्मरची कार्यपद्धत काय असते, एकदम सिंपल आहे की ट्रान्सफॉर्मर हा म्युच्युअल इंडक्शन तत्वावर कार्य करतो. आपण ज्यावेळेस पहिल्यांदा ट्रान्सफॉर्मरची व्याख्या बघितली होती, त्यावेळेसच बघितलं होतं की ट्रान्सफॉर्मर हा कशाच्या तत्वावर कार्य करतो, तर म्युच्युअल इंडक्शनच्या तत्वावर कार्य करतो. म्हणजे ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी वायंडिंग AC सप्लायला जोडली असता, ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी वायंडिंग AC सप्लायला जोडलेली असता प्रायमरी वायंडिंग भोवती चुंबकीय रेषा निर्माण होता. म्हणजे ज्यावेळेस आपण प्रायमरी वायंडिंगला सप्लाय देतो, तर त्यावेळेस तिथे काही चुंबकीय रेषा निर्माण होतात आणि ह्या चुंबकीय रेषा कोअरमधून वाहतात. आता इथं दिसतंय VP, इथं प्रायमरीला सप्लाय देतो. तर सप्लाय दिल्यानंतर ह्या जी काही प्रायमरीची जी प्रायमरी वायंडिंग, तर ती जी कोअर दिसते तुम्हाला, तर त्या कोअरमधून चुंबकीय रेषा काय होता, व्हायला लागतात. आणि त्या चुंबकीय रेषा ज्यावेळेस त्यात व्हायला लागतात, तर त्यावेळेस ह्या साईडला दिसते तुम्हाला सेकंडरी वायंडिंग. तर त्या सेकंडरी वायंडिंगकडून काय केलं जातं, त्या कापल्या जातात. सेकंडरी वायंडिंगकडून कापल्या जातात म्हणजे काय केलं जातं, तिथे काही असं चाकू किंवा सुरी वगैरे लावली का कापण्यासाठी, अजिबात नाही. तर तिथे काय, जी चुंबकीय रेषा आहे, तर त्या ज्यावेळेस त्या कोअरमधून वाहतात, कापल्या जातात, म्हणजे त्या काय केल्या जातात, आकर्षल्या जातात किंवा त्याच्याकडे काय केलं जातं, तो जो सेकंडरी वायंडिंग आहे तर तिच्याकडे काय होतं, त्या आकर्षित होत्या किंवा अट्रॅक्ट होता, त्याला म्हणतात कापल्या जातात. त्यामुळे सेकंडरी वायंडिंगमध्ये काय, म्युच्युअल इंडक्शनमुळे EMF निर्माण होतं. मग सेकंडरी वायंडिंगमध्ये काय होतं, EMF निर्माण होतं. आणि हा निर्माण झालेला जो EMF आहे म्हणजेच विद्युतदाब, EMFलाच काय म्हणतात, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजेच विद्युतदाब. तर हा सेकंडरी वायंडिंगच्या वेढ्यांवर अवलंबून असतो. मग तो किती, ही जी सेकंडरी वायंडिंग आहे तर तिच्या वेढ्यांवर काय असतो, तो अवलंबून असतो. मग जितक्या जास्त सेकंडरीच्या ज्या वेढ्यांची संख्या जेवढी जास्त असते, तर तेवढा जास्त विद्युतदाब असतो. आणि जेवढा कमी काय म्हणतात, सेकंडरी वायंडिंगची वेळ जेवढे कमी, तर तेवढा विद्युतदाब कसा असतो, कमी असतो. तर या ठिकाणी दिलं आहे मग तुम्हाला की निर्माण झालेला विद्युतदाब हा सेकंडरी वायंडिंगच्या वेढ्यांवर अवलंबून असतो. वेढे जितके जास्त तितका जास्त विद्युतदाब निर्माण होईल. आणि सेकंडरी वायंडिंग लोडला जोडलेली असते आणि सेकंडरीमधून प्रवाह वाहू लागतो. आणि अशा पद्धतीने ट्रान्सफॉर्मर कार्य करत असतो. मग एकदम सिंपल आहे की काय, प्रायमरीला सप्लाय देतो, प्रायमरीला सप्लाय दिल्यानंतर काय, त्याच्यातून चुंबकीय रेषा निर्माण होतात. त्या चुंबकीय रेषा सेकंडरी वायंडिंगकडून कापल्या जातात आणि त्या कापल्या गेल्यामुळे तिथे EMF निर्माण होतो. आणि तो EMF निर्माण झाल्यामुळे तिथे काय होतं, तो जो EMF आहे तो काय, त्या सेकंडरी वायंडिंगच्या वेढ्यांवर अवलंबून असतो. आणि तिथे ज्यावेळेस तो EMF निर्माण झाल्यानंतर तो काय, सेकंडरीच्या वायंडिंगच्या लोडला जोडलेला असतो. आणि तिथे काय, तो लोड काय आपला चालू होतो किंवा कार्यान्वित होते. अशा पद्धतीने काय, प्रायमरीला सप्लाय दिल्यानंतर सेकंडरीपर्यंत हा सप्लाय अशा पद्धतीने पोहोचला जातो. तर याला काय म्हणता, ट्रान्सफॉर्मरची कार्यपद्धत म्हणता. कशा पद्धतीने, तर तुम्हाला दिसतंच आहे की ट्रान्सफॉर्मर हा म्युच्युअलच्या इंडक्शन तत्वावर कार्य करतो. प्रायमरी कशाला म्हणतात, सेकंडरी कशाला म्हणतात, कोणत्या वायंडिंगला सप्लाय दिल्यानंतर कोणत्या वायंडिंगमध्ये चुंबकीय रेषा निर्माण होत आहे, त्या कोअरमधून वाहत आहे, तिथे त्या सेकंडरीकडून कापल्या जात आहे, तिथे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स निर्माण होतो आहे. तो इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स निर्माण झाल्यामुळेच काय होणार, तिथं ती सेकंडरी वायंडिंग लोडला जोडली जाणार आहे आणि त्याच्यातून प्रवाह वाहू लागतो. अशा पद्धतीने ही झाली तुमची ट्रान्सफॉर्मरची कार्यतत्व. हे एकदम अत्यंत महत्त्वाचे, हे पेपरला 100% येतच. त्यामुळे प्रत्येकाने ही जी काही ट्रान्सफॉर्मरची कार्यपद्धती ती व्यवस्थित लिहून घ्यायची आणि त्यानंतर ती व्यवस्थित वाचायची. एकदम सिंपल आहे, समजायला काही अवघड नाही. आपण एक बाय एक बघतच आलो आहे की म्युच्युअल इंडक्शन काय, मग म्युच्युअल इंडक्शन
कशा पद्धतीने होतं आणि तेच म्युच्युअल इंडक्शनच्याच तत्त्वावर काय करतो ट्रान्सफॉर्मर कार्य करतो. मग आपण बघितली ट्रान्सफॉर्मरची व्याख्या, ट्रान्सफॉर्मरचं तत्त्व, मग तत्त्व काय म्युच्युअल इंडक्शन. मग म्युच्युअल इंडक्शन म्हणजे काय, कोअर म्हणजे काय, प्रायमरी वाइंडिंग काय, सेकंडरी वाइंडिंग काय, प्रायमरी वाइंडिंग कशाला म्हणतात, सेकंडरी वाइंडिंग कशाला म्हणतात, कोअर कशाला म्हणतात, कोअर त्यानंतर वाइंडिंग कशावर गुंडाळलेली असते, त्यानंतर ज्या काही कोअर आहे त्या कोणत्या लॅमिनेशनपासून बनवतात, त्या कशा पद्धतीचे कोणकोणते लॅमिनेशन असतात, आय प्रकारचे, ई प्रकारचे, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय चॅप्टर स्टार्ट झाल्यापासून बघत आलो आहे. त्यानंतर ही झाली तुमची कार्यपद्धत, इथे संपली तुमची ट्रान्सफॉर्मरची कार्यपद्धत. त्यानंतर आपण बघणार आहोत नेक्स्ट पार्ट. आता बघणार आहोत आपण ट्रान्सफॉर्मेशन रेशो. मग ट्रान्सफॉर्मेशन रेशो काय असतो म्हणजे काय, की करंट कशा पद्धतीने आपण ते बघितलं होतं बघा, की करंट रेटिंग, व्होल्टेज रेटिंग आणि पॉवर रेटिंग कशात मोजतात, KVA मोजतात, KVA किलो व्होल्ट ॲम्पियर. मग K इज इक्वल टू काय ट्रान्सफॉर्मेशन रेशो, K इज इक्वल टू काय ट्रान्सफॉर्मेशन रेशो. मग काय इथं दिसतं NS NP, आपण डायग्राममध्ये पण बघितलं होतं. मग काय NS म्हणजे काय वेढे, तर NS म्हणजे काय टंक्स म्हणजे काय वेढे, टंक्स म्हणजे काय वेढे. मग NS म्हणजे काय सेकंडरीच्या टंक्स. मग सेकंडरी वाइंडिंगमधील वेढे आणि प्रायमरी वाइंडिंग यांच्यातील गुणोत्तरच काय म्हणतात टंक्स रेशो म्हणतात. काय म्हणतात टंक्स रेशो म्हणतात, त्यालाच म्हणता मग K इज इक्वल टू NS अपॉन NP. आणि सेकंडरीचं व्होल्टेज ES आणि प्रायमरीचं व्होल्टेज EP यांच्यातील गुणोत्तरच काय म्हणता व्होल्टेज रेशो म्हणतात. काय म्हणता व्होल्टेज रेशो. मग ES इज इक्वल टू EP. मग ES म्हणजे सेकंडरीचा काय म्हणता व्होल्टेज आणि EP म्हणजे प्रायमरीचं व्होल्टेज. मग K इज इक्वल टू ES अपॉन EP. त्यानंतर आहे प्रायमरी करंट आणि सेकंडरी करंट. मग प्रायमरीचा करंट आणि सेकंडरीच्या करंट यांच्यातील गुणोत्तरच काय म्हणता करंट रेशो असे म्हणता. मग हे झाले ट्रान्सफॉर्मेशन रेशो. हे काय नाही एकदम सिम्पल आहे, फक्त आपण जे इंडिकेट केलं आहे मगाशी तेच त्यांनी दाखवलं आहे. सेकंडरीच्या टर्म्स, प्रायमरीच्या टर्म्स, सेकंडरीचं व्होल्टेज, प्रायमरीचं व्होल्टेज, सेकंडरीचा करंट, प्रायमरीचा करंट. मग नेक्स्टमध्ये दाखवलं आहे टर्म्स रेशो K इज इक्वल टू ES अपॉन EP इज इक्वल टू NS अपॉन NP, I इज इक्वल टू IP अपॉन IS. तर हा काय ट्रान्सफॉर्मेशन रेशो सर्वांना माहिती पाहिजे फक्त, तर एकदम सिम्पल येतो. त्यानंतर आपण बघणार आहोत की स्टेप अप ट्रान्सफॉर्मर कशाला म्हणता आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर कशाला म्हणता. मग स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, आपण हे सगळं काय बघणार आहोत या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. मग स्टेप अप आणि स्टेप डाऊन एकदम सिम्पल आहे की स्टेप अप ट्रान्सफॉर्मर कशाला म्हणता, प्रायमरीच्या ज्या काही टर्म्स आहे तर प्रायमरीच्या टर्म्सपेक्षा सेकंडरीच्या टर्म्स जास्त असतात, ज्यावेळेस सेकंडरीच्या टर्म्स जास्त असतात तिला म्हणतात स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. त्याला काय म्हणतात स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. आणि सेकंडरी वाइंडिंगपेक्षा प्रायमरी वाइंडिंगच्या जास्त टर्म्स असतात तर त्याला काय म्हणतात स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, त्याला म्हणतात स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. मग एवढंच लक्षात ठेवायचं आहे की स्टेप अप ट्रान्सफॉर्मर कशाला म्हणतात, तर सेकंडरी वाइंडिंगचे वेढे जास्त आणि प्रायमरी वाइंडिंगचे वेढे कमी, तिला म्हणतात स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर कशाला म्हणतात, तर प्रायमरी वाइंडिंगचे वेढे जास्त आणि सेकंडरी वाइंडिंगचे वेढे कमी, तर तिला म्हणतात स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. मग इथे दिसतंय एक ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीमधील वेढ्यांपेक्षा सेकंडरीमधील वेढ्यांची संख्या जास्त असल्यास त्यात जास्त इंड्यूस EMF निर्माण होतो, त्याला म्हणतात स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. आणि त्यानंतर दिसतंय सेकंडरीमधील वेढ्यांची संख्या कमी असल्यास सेकंडरीमधील कमी प्रमाणात इंड्यूस EMF निर्माण होतो. मग पहिल्या ह्याच्यात स्टेप अप कशाला म्हणायचं, तर सेकंडरी वाइंडिंगची संख्या कशी असते जास्त असते. आणि स्टेप डाऊन कशाला म्हणायचं, तर प्रायमरी वाइंडिंगची संख्या जास्त असते. एकदम सिम्पल आहे. त्यानंतर इथं दिसते ट्रान्सफॉर्मरचे फायदे. मग ट्रान्सफॉर्मरचे फायदे की हे स्थिर साधन असल्यामुळे घर्षणीय हानी किंवा फ्रिक्वेशन लॉस होत नाही. म्हणजे काय, हा कोणताही फिरता भाग नाही आहे यामध्ये. एकदम काय प्रायमरी वाइंडिंग किंवा सेकंडरी वाइंडिंग ह्या व्यवस्थित बसवल्या गेल्या आहे. कोअर पण एकदम व्यवस्थित पॅकपणे बसवलेले असतात, त्यामुळे कोणताही फिरणारा भाग नाही आहे. त्यामुळे याच्यात काय फ्रिक्वेशनल लॉस म्हणजे काय, ज्या काही फिरणाऱ्या भाग आहे तर त्यामुळे जे काही होणारी घर्षणीय हानी तर ती होत नाही. त्यानंतर यामध्ये कोणतेही फिरणारे भाग नसल्याने देखभाल खर्च कमी होतो. त्यानंतर विद्युत शक्तीचे रूपांतर सहजरित्या कमी खर्चात करता येते आणि त्यामुळे विद्युत शक्तीचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कमी खर्चात पाठवता येते. आणि हे स्थिर साधन असल्यामुळे इन्सुलेशन करणे सोपे
जाते. मग अशा पद्धतीने हे झाले तुमचे ट्रान्सफॉर्मरचे फायदे. हे झाले तुमचे ट्रान्सफॉर्मरचे फायदे. त्यानंतर बघणार आहोत आपण ट्रान्सफॉर्मरचा प्रकार व उपयोग. नाही बघणार आहोत ट्रान्सफॉर्मरचे प्रकार. मग व्होल्टेजवरून पडणारे प्रकार, फेजवरून पडणारे प्रकार, त्यानंतर या सगळ्या जे काही प्रकार आहे, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर काय, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर काय, सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर, 3 फेज ट्रान्सफॉर्मर, पॉवर ट्रान्सफॉर्मर, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर, त्यानंतर इकडं दिसतंय कोर टाईप ट्रान्सफॉर्मर आणि शेल टाईप ट्रान्सफॉर्मर. तर हा जो काही तक्ता आहे तो हा व्यवस्थित काय करायचा आहे, काढून घ्यायचा आहे. पहिले टाकायचे ट्रान्सफॉर्मरचे प्रकार. तर यापैकी आपण फक्त काहीतरी अर्ध्याच गोष्टी काय करणार आहोत, म्हणजे बघणार आहोत. काही बरेच पार्ट यामध्ये काय स्किप आहे, म्हणजे सगळेच पार्ट आपल्याला बघायचे नाही आहे. मग यामध्ये आपण बघणार आहोत स्टेप अप काय, स्टेप डाऊन काय, सिंगल फेज काय, 3 फेज काय, पॉवर ट्रान्सफॉर्मर कशाला म्हणतात, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर कशाला म्हणतात, त्यानंतर कोअर काय, ह्या सगळ्या गोष्टी काय करणार आहोत आपण बघणार आहोत. तर त्यानंतर बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर काय, ड्राय टाईप ट्रान्सफॉर्मर काय, ऑटो ट्रान्सफॉर्मर, इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर, करंट ट्रान्सफॉर्मर, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. तर ह्या सगळे जे काही ट्रान्सफॉर्मर आहेत, तर हे कशाचे ट्रान्सफॉर्मरचे प्रकार आहे. आता यामध्ये आपण एक एक करून काय करणार आहोत बघणार आहोत. तर त्यामध्ये पहिला बघणार आहोत आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. पहिला काय करणार आहोत आपण व्होल्टेजवरून पडणारे प्रकार. तर त्यातला पहिला बघणार आहोत आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. मग स्टेप अप ट्रान्सफॉर्मर कशाला म्हणतात, आत्ताच आपण बघितलं स्टेप अप ट्रान्सफॉर्मर काय. मग काय असतो स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, तर सेकंडरी वाइंडिंगला जास्त वेढे असणे याला म्हणतात स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. आणि काय स्टेप डाऊन काय, प्रायमरीच्या जी काही वाइंडिंग आहे तिला जास्त वेढे असणे तिला म्हणतात स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. त्यातला पहिला बघणार आहोत आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. मी ही झाली तुमची स्टेप अप ट्रान्सफॉर्मरची डायग्राम. प्रायमरीला फक्त 4 टर्म्स दिसत आहे आणि सेकंडरीला ते 5 टर्म्स दिसत आहे. मग ही जी काही डायग्राम आहे तर ही काय करायची, काढून घ्यायची. स्टेप अप ट्रान्सफॉर्मरची डायग्राम. मग तुम्हाला मी मगाशी ज्यावेळेस आपण याआधी आपण बघितलं होतं की स्टेप अप ट्रान्सफॉर्मर किंवा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर कशाला म्हणतात किंवा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर कशाला म्हणतात. एकदम सिंपल याच्यात लिहून घ्यायचं आहे की जो ट्रान्सफॉर्मर त्या दिलेल्या इनपुट व्होल्टेजपेक्षा जास्त आउटपुट व्होल्टेज देतो त्याला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. मग स्टेप अप ट्रान्सफॉर्मरची व्याख्या काय, की जो ट्रान्सफॉर्मर दिलेल्या इनपुट व्होल्टेजपेक्षा जास्त आउटपुट व्होल्टेज देतो त्याला काय म्हणतात, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. मग आता याचा अर्थ काय, की इनपुट व्होल्टेज दिलेल्या इनपुट व्होल्टेजपेक्षा, म्हणजे इनपुट व्होल्टेज किती आहे आपल्याकडं 230च व्होल्टेज किती आहे 230 व्होल्टेज आहे. किंवा मग इनपुट व्होल्टेज आपल्या याच्यावर असतं की किती पण असू शकतं. मग आता आपण यामध्ये काय इनपुट व्होल्टेज जे काही आहे आपलं, या प्रकारातील ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वाइंडिंगमध्ये जाड वायरचे कमी वेढे आणि सेकंडरी वाइंडिंगमध्ये पातळ वायरचे जास्त वेढे दिलेले असतात. यामध्ये काय या ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वाइंडिंगमध्ये काय जाड वायरचे काय केले कमी वेढे आणि सेकंडरी वाइंडिंगमध्ये पातळ वायरचे काय जास्त वेढे दिलेले असतात. मग अशा प्रकारच्या ट्रान्सफॉर्मर जनरेटिंग स्टेशन. मग आता जनरेटिंग स्टेशन म्हणजे काय, की ज्या ठिकाणी काय केली जाते, विद्युत ऊर्जा जनरेट केली जाते. तर ती कशा पद्धतीने आपण 9वीमध्ये शिकलेलो आहे की काय जिओथर्मल, त्यानंतर वाईन, नंतर हायड्रोलिक पॉवर प्लॅन्ट, न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट, थर्मल पॉवर प्लॅन्ट, त्यानंतर काय म्हणतात बायोगॅस किंवा आपली जी पवनचक्की म्हणजे विंडमिल. तर यामधून काय अनेक विद्युत निर्मिती केली जाते. विद्युत ऊर्जाची काय केली जाते, विद्युत ऊर्जाची निर्मिती केली जाते. मग ही जी विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते तर ही कोणाला दिली जाते, ही आपल्या काही सबस्टेशनला दिली जाते आणि त्या सबस्टेशनकडून ती डिस्ट्रीब्युशन होऊन कोणाला येते, आपल्या जे काही ट्रान्सफॉर्मर आहे तर त्यांना येते. आणि मग हे जे काही ट्रान्सफॉर्मर आहे तर हे काय करतात, त्या पॉवरचे कमी आणि जास्तीचे किंवा जास्त आणि कमीचे काय केले जाते, रूपांतर केले जाते. मग हेच काय करणार आहोत आपण ह्या ट्रान्सफॉर्मर चॅप्टरमध्ये बघणार आहोत. मग इथं दिसते तुम्हाला की ट्रान्सफॉर्मर जनरेटिंग स्टेशन किती असतं, 33 kV असतं. किती असतं, 33 kV. मग 33 kVचे रूपांतर कशात केले जाते, 220 kV किंवा 330 kVमध्ये केले जाते. मग 220 kV आणि 330 kVमध्ये करण्यासाठी वापरतात. मग 33 kV
खूप कमी, 33 के व्ही काय खूप कमी आणि त्याचं काय 220 के व्ही आणि 330 के व्हीमध्ये काय केलं जातं, रूपांतर केलं जातं. मग त्याला म्हणतात स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. मग कळलं का की स्टेप अप ट्रान्सफॉर्मर कशा पद्धतीने, तुम्ही फक्त आकडा लक्षात ठेवायचा आहे की 33 के व्हीचं तो कशात रूपांतर करतो, 220 के व्ही आणि 330 के व्ही. मग काय स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आपण मगाशीच बघितला होता की ज्या वाइंडिंगचे वेडे स्टेप अपमध्ये बघितले होते आणि स्टेप डाऊनमध्ये बघितले होते, तर तेच इथे लिहायचे की प्रायमरीला कमी वेडे असतं आणि सेकंडरीला जास्त वेडे असतं, तिला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. मग आता यावरूनच आपण काय करणार आहोत, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर लिहिणार आहोत. यावरूनच काय करणार आहोत, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर लिहिणार. तो पण अगदी काय एकदम सिम्पल आहे. आता स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर काय आहे की जो ट्रान्सफॉर्मर दिलेल्या इनपुट व्होल्टेजपेक्षा कमी आउटपुट देतो, इनपुट व्होल्टेजपेक्षा काय करतो, कमी आउटपुट देतो, तर तिला काय म्हणतात, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणतात. काय म्हणतात, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. मग त्यानंतर आपण हे बघा सेम डायग्राम आहे आणि त्यानंतर सेम त्याचं काही जे काही कन्स्ट्रक्शन किंवा मग जे लिहिणार आहे तुम्ही तर ते सेम आहे. हे बघा फक्त प्रायमरीला जास्त टर्म्स आणि सेकंडरीला कमी टर्म्स. सेम डायग्राम काढायची ही आणि ही. तर यामध्ये फक्त काय जास्त वेडे आणि इकडं काय कमी वेडे स्टेप डाऊनला. आणि स्टेप डाऊन तिकडे काय प्रायमरीला कमी वेडे होते आणि सेकंडरीला जास्त होते. इकडं प्रायमरीला जास्त आणि सेकंडरीला कमी. तिकडे काय होतं, जाड वायरचे कमी वेडे होते, इकडं काय पातळ वायरचे जास्त वेडे असणार आहे. तिकडे 33 के व्हीचं 220 के व्ही ते 330मध्ये केलं जातं. इकडं काय होणार आहे, 220 के व्हीचं कशात केलं जाणार आहे, 33 के व्हीत केलं जाणार आहे. बाकी कोणताही फरक नाही आहे. फक्त काय स्टेप अपचं स्टेप डाऊन कशाला म्हणायचं आणि स्टेप अप कशाला म्हणायचं हे समजलं पाहिजे. इथं स्टेप अप कळलं आहे का. मग तुम्हाला कशाला म्हणायचं की सेकंडरीच्या वाइंडिंगला जास्त वेडे असते सेकंडरी वाइंडिंगला, तर तिला म्हणायचं स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. आणि ज्या वाइंडिंगला कमी वेडे असते तिला म्हणायचं स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. ना हा बघूया आपण आता स्टेप डाऊनची डायग्राम. हे बघा इथं दिसतंय प्रायमरी वाइंडिंगला फक्त जास्त वेडे 5 टर्म्स आहे आणि इकडं दिसत आहे फक्त 3च टर्म्स आहे. कोर दिसते. आता त्यानंतर आपण बघणार आहोत त्यामध्ये लिहिलं आहे त्यांनी की जो ट्रान्सफॉर्मर त्याला दिलेल्या इनपुट व्होल्टेजपेक्षा कमी आउटपुट व्होल्टेज देतो. तिकडं काय होतं, इथे काय होतं, दिलेल्या इनपुट व्होल्टेजपेक्षा जास्त आउटपुट व्होल्टेज देतो. इथे काय दिलेल्या इनपुट व्होल्टेजपेक्षा कमी आउटपुट व्होल्टेज देतो. त्याला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. त्याला काय म्हणतात, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. तर त्यानंतर इथे दिसतंय परत, जो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वाइंडिंगमध्ये पातळ वायरचे जास्त वेडे आणि सेकंडरी वाइंडिंगमध्ये जाड वायरचे कमी वेडे दिलेले असतात. तर यामध्ये 3 फेज डेल्टा स्टार प्रकारचे ट्रान्सफॉर्मर. आता यामध्ये काय फक्त यांनी मग 220 के व्हीचं कशात केलं, 33 के व्हीत केलं आणि तिकडं काय होतं 33 के व्हीचं काय होतं 220 के व्हीमध्ये केलेलं होतं. मग अशा पद्धतीने इथं दिसतंय तुम्हाला 220 के व्हीचं काय 33 के व्हीमध्ये आणि 33 के व्हीचं काय 220 के व्हीमध्ये केलेलं आहे. मग ते झालं प्रायमरी आणि सेकंडरी. आणि हे झालं म्हणजे ते पहिलं जे होतं ते झालं स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि जे दुसरे हे झालं तुमचं स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. मग तुम्हाला समजलं स्टेप अप कशाला म्हणतात आणि स्टेप डाऊन कशाला म्हणतात. त्यानंतर बघणार आहोत आपण आता सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आणि 3 फेज ट्रान्सफॉर्मर. मग आता सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर कशाला म्हणतात आणि 3 फेज ट्रान्सफॉर्मर कशाला म्हणतात आपण बघणार आहोत. इथं आता सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर काय असतं आणि 3 फेज ट्रान्सफॉर्मर काय असतं. मग इथं दिसतं आहे फेजवरून पडणारे प्रकार. मग सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये एक प्रायमरी वाइंडिंग आणि एक किंवा अनेक सेकंडरी वाइंडिंग असतात. दोन्ही बाजूला सिंगल फेज सप्लाय असतो. छोट्या आकाराच्या सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरचा उपयोग वेल्डिंग मशीनसाठी करतात. मग सिंगल फेज जे ट्रान्सफॉर्मर आहे तर ते कशासाठी यूज केले जातं, वेल्डिंग मशीनसाठी. म्हणजे आपण जे काही वेल्डिंगच्या मशीन यूज करतो तर त्यासाठी काही सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर यूज केले जातात. आणि त्याला काय सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये एकच प्रायमरी वाइंडिंग असते आणि काय अनेक सेकंडरी वाइंडिंग असतं. याला म्हणतात सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. आणि 3 फेज ट्रान्सफॉर्मर काय की 3 फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रत्येक फेजसाठी 3 स्वतंत्र प्रायमरी आणि 3 स्वतंत्र सेकंडरी वाइंडिंग असतात. आणि म्हणजे सिंगल फेज जो ट्रान्सफॉर्मर त्यामध्ये काय एकच प्रायमरी वाइंडिंग असते आणि अनेक काय सेकंडरी वाइंडिंग बसवलेला
असतं. आणि 3 फेजमध्ये काय प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक फेजला प्रायमरी आणि सेकंडरी अशा प्रत्येक स्वतंत्र वाइंडिंग बसवलेले असतात, त्याला म्हणतात 3 फेज वाइंडिंग. मग याचे काय वापर कशासाठी केला जातो? ग्रीड स्टेशन, प्रायमरी सबस्टेशन यामध्ये करतात. 3 फेज सप्लायसाठी 3 स्वतंत्र सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर वापरण्यापेक्षा एकच 3 फेज ट्रान्सफॉर्मर वापरणे फायद्याचे असते. मग 3 सिंगल म्हणजे आता बघा 3 फेज आणि सिंगल फेज म्हणजे ज्यावेळेस आपल्याला 3 फेज 3 वापरायचे असतात, आपल्याला ज्यावेळेस 3 फेज सप्लाय वापरायचे असतात, तर त्यावेळेस आपल्याला 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर घ्यावे लागतील. काय घ्यावं लागेल आपल्याला? 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. मग ते 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर घेण्यापेक्षा जर एकच आपण 3 फेज ट्रान्सफॉर्मर घेतला तर तो काय एकदम सोयीस्कर आणि काय उपयुक्त असतो. म्हणून इथे दिसतं सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आणि 3 फेज ट्रान्सफॉर्मर. म्हणून मग काय सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरला एकच प्रायमरी वाइंडिंग असते आणि एक सेकंडरी वाइंडिंग असतं. आणि 3 फेज ट्रान्सफॉर्मरला काय आहे सेपरेट प्रायमरी वाइंडिंग आणि सेपरेट सेकंडरी वाइंडिंग असतं. मग प्रायमरी वाइंडिंग वेल्डिंग मशीन म्हणजे आपली सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर वेल्डिंग मशीनसाठी यूज करता आणि जो काही तुमचा 3 फेज ट्रान्सफॉर्मर आहे तो कशासाठी यूज करता तुम्ही? ज्या काही सबस्टेशन आहे, ग्रीड स्टेशन आहे त्यासाठी किंवा उच्च शक्ती ज्या ठिकाणी आपल्याला लागते, रेल्वे वगैरे त्या ठिकाणी किंवा खूप जास्त सप्लाय घ्यायचा आहे, कारखाने, कंपनीज, तर त्या ठिकाणी 3 फेज ट्रान्सफॉर्मर यूज केलेला असतो. तर त्यानंतर आपण बघणार आहोत त्याची कारणे, की जागा कमी लागते, वजनाने हलके असतात, किंमत कमी होते आणि काय देखभाल व दुरुस्ती खर्च कमी येतो. तर अशा पद्धतीने हे झाले तुमचे 3 स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. त्यानंतर आपण बघणार आहोत ट्रान्सफॉर्मरच्या ट्रान्सफॉर्मरच्या कोरच्या रचनेवरून पडणारे प्रकार. मग कोर टाईप ट्रान्सफॉर्मर आणि शेल टाईप ट्रान्सफॉर्मर. मग कोर टाईप ट्रान्सफॉर्मर काय असतो, शेल टाईप ट्रान्सफॉर्मर काय असतो आणि बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर काय असतो, त्याचे आपण काय करणार आहोत डायग्राम काढणार आहोत. आणि कोर टाईप काय म्हणता, कशाला म्हणतात, शेल टाईप कशाला म्हणतात आणि बेरी टाईप कशाला म्हणतात, तर हे आपण काय या ट्रान्सफॉर्मरमध्ये बघणार आहोत. तर त्यानंतर यामध्ये दिसतंय तुम्हाला कोर टाईप ट्रान्सफॉर्मर, शेल टाईप ट्रान्सफॉर्मर आणि बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर. मग आता यामध्ये बघा कोर टाईपची पहिले डायग्राम काढून घ्या. इथं नाव दिसते खाली तुम्हाला कोर टाईप ट्रान्सफॉर्मर, तर ती पहिले डायग्राम काढून घेणे कोर टाईप ट्रान्सफॉर्मरची. सेम आहे, प्रायमरीला जास्त वेळ आहे, सेकंडरीला कमी वेळ आहे. इकडं प्रायमरी नाव दिलं आहे, इकडं सेकंडरी नाव दिलं आहे. इथं दिसते तुम्हाला कोर टाईप ट्रान्सफॉर्मर, इकडे काय दिसते तुम्हाला कोर टाईप ट्रान्सफॉर्मर. याची डायग्राम काढली का सगळ्यांनी? त्यानंतर खाली घ्या कोर टाईप ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय किंवा कोर टाईप ट्रान्सफॉर्मर कशाला म्हणतात. हे बघा, ह्या प्रकारच्या कोर एल प्रकारच्या स्टॅम्पिंगपासून लॅमिनेटेड तयार केलेला असता. ह्या प्रकारच्या कोरच्या भोवती वाइंडिंग असते, कोरच्या भोवती वाइंडिंग असते आणि कोरच्या कडेला 2 लिंबवर प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग बसवलेली असते. आणि यामध्ये चुंबकीय रेषा वाहण्यासाठी एकच मार्ग असतो. चुंबकीय रेषा वाहण्यासाठी काय एकच मार्ग असतो. आणि ह्या ट्रान्सफॉर्मरचा उपयोग कशासाठी करता? हाय व्होल्टेज लो आउटपुटसाठी करता. कशासाठी करता? हाय व्होल्टेज लो आउटपुटसाठी याचा उपयोग होतो. मग हा झाला कोर टाईप ट्रान्सफॉर्मर. यामध्ये एकदम सिंपल आहे. हे बघा कोर टाईपची तुम्ही डायग्राम पण बघू शकता. इथे दिसती तुम्हाला कोर टाईपची डायग्राम. हे बघा इथं प्रायमरी, सेकंडरी, N1, NS, N2 म्हणजे काय प्रायमरीच्या टर्म्स, सेकंडरीच्या टर्म्स. मग इथे काय ही जी वाइंडिंग आहे ही काय केली लिंबवर गुंडाळलेली. मग कोर टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये काय होतं, प्रायमरी आणि सेकंडरी ही जी वाइंडिंग आहे ती काय कशावर गुंडाळलेली असते, तुमच्या जे काही लिंब आहे. तर आपण काय ज्या उभ्या आपण बघितलं आहे मगाशी ज्यावेळेस तुम्ही रचना बघत होते ट्रान्सफॉर्मरची, तर त्यात बघितलं आहे तुम्ही की ज्या ठिकाणी वाइंडिंग उभ्या भागावर गुंडाळलेली असतं त्याला लिंब म्हणता आणि जो आडवा पार्ट आहे तर त्याला काय योक असे म्हणता. इथे पण इंडिकेट केलं आहे लिंब आणि योक. त्यानंतर कोर, फ्लक्स कोणत्या ठिकाणी, तर ह्या डायग्राममध्ये सगळं काय केलेलं आहे काय म्हणता मेन्शन केलं आहे. तर या ठिकाणी योक कशाला म्हणता आणि लिंब कशाला म्हणता. तर यामध्ये काय प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग काय लिंबवर गुंडाळलेली असून काय हाय व्होल्टेज लो आउटपुटसाठी ह्या कोर टाईप ट्रान्सफॉर्मरचा काय केला जातो उपयोग केला जातो.
तर याचा उपयोग एवढाच आहे, हाय व्होल्टेजसाठी याचा उपयोग हाय व्होल्टेज लो आउटपुटसाठी केला जातो. त्यानंतर आहे कोर टाईप ट्रान्सफॉर्मरचं लिहून झालं असेल तुमचं. त्यानंतर चुंबकीय रेषा वाहण्यासाठी कोर टाईपला काय एकच मार्ग असतो. आता ज्या पद्धतीने तुम्ही बघितलं ना की तर या ठिकाणी तुम्ही ज्या पद्धतीने बघितलं ना स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, तर तुम्ही याच्यात कसं बघितलं की स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे, तर तो कशा पद्धतीने चालू होतो किंवा म्हणजे जो स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे तर कोणत्या वाइंडिंगला जास्त वेळे असल्यावर स्टेप अप म्हणता, कोणत्या वाइंडिंगला कमी वेळे असल्यावर स्टेप डाऊन म्हणता, हे तुम्ही बघितलं. तर यामध्ये पण सेम आहे की कोर कशाला म्हणता आणि शेल टाईप कशाला म्हणता. मग आता कोर काय आहे की ज्या ठिकाणी कोरला काय ज्या ठिकाणी प्रायमरी वाइंडिंग काय त्याच्या लिंबवर गुंडाळलेली असते तर त्याला काय म्हणता, त्याला काय म्हणता कोर टाईप म्हणता. आणि त्याला काय सप्लाय व्हायला एकच मार्ग असतो, सप्लाय वाहण्यासाठी किती मार्ग असतो, त्याला एकच मार्ग असतो. मग त्याच पद्धतीने तुमचा कोणता आहे आता शेल टाईप आहे. आता याचा उपयोग कशासाठी होतो, हाय व्होल्टेज लो आउटपुटसाठी होतो. कशासाठी होतो, हाय व्होल्टेज लो आउटपुटसाठी. मग शेल टाईप ट्रान्सफॉर्मर बघूया आता आपण. शेल टाईपची डायग्राम बघूया. ही बघा, ही झाली शेल टाईपची डायग्राम. इथे दिसते तुम्हाला कोर, एल व्ही वाइंडिंग, एच व्ही वाइंडिंग म्हणजे काय हाय व्होल्टेज वाइंडिंग, लो व्होल्टेज वाइंडिंग, इन्सुलेशन. ही झाली तुमची शेल टाईपची डायग्राम. ही शेल टाईपची आणि ही कोणती आहे कोर टाईपची. तो झाला हाय व्होल्टेज लो आउटपुटसाठी वापरतो आणि हा काय काय म्हणता लो व्होल्टेज हाय आउटपुटसाठी शेल टाईप वापरला जातो. याला एकच मार्ग करत ज्या चुंबकीय रेषा आहे तर त्या वाहण्यासाठी ह्या जो काही कोर टाईप आहे याला एकच मार्ग असतो. शेल टाईपमध्ये अनेक मार्ग असतात. तर या ठिकाणी बघूया आपण शेल टाईप ट्रान्सफॉर्मर. मग ह्या प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये ई आणि आय आकाराच्या स्टॅम्पीज वापरलेल्या असतात. ई आणि आय आकाराच्या स्टॅम्पीज वापरलेल्या असतात. यामध्ये काय कोणत्या प्रकारच्या, या प्रकारच्या यल आकाराच्या स्टॅम्पीज कोर टाईपमध्ये वापरलेल्या असतं. हे बघा इथं दिसतील तुम्हाला अशा यल आकाराच्या स्टॅम्पीज आणि इकडं दिसतंय तुम्हाला आय आणि ई आकाराच्या स्टॅम्पीज. इकडं आहे कोर टाईपमध्ये यल आकाराच्या आहे आणि शेल टाईपमध्ये ई व आय आकाराच्या स्टॅम्पीज वापरलेल्या असतात. प्रायमरी व सेकंडरी वाइंडिंग कोरच्या मधल्या लिंबवर गुंडाळलेली असते. इथे काय कोरच्या कोणत्या लिंबवर गुंडाळली, यांनी लिंबवर गुंडाळलेली, फक्त काय प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग लिंबवर गुंडाळली. पण यांनी काय कोरच्या मिडलला गुंडाळलेली, कोरच्या काय केलेली, हे बघा इथं पण तुम्हाला ती डायग्राम दिसेल. कोरच्या इकडे काय वाइंडिंगच्या सेपरेट भागावर गुंडाळलेली, म्हणजे प्रायमरी आणि सेकंडरी या सेपरेट लिंबवर गुंडाळल्या. इकडे काय केलेलं आहे, दोघी पण काय केलेलं आहे त्या कोरच्या मीडियम भागावर काय केलेलं आहे, प्रायमरी आणि सेकंडरी काय केलेली त्यांनी गुंडाळलेली आहे. त्यानंतर बघूया आपण त्यानंतर प्रायमरी व सेकंडरी वाइंडिंग कोरच्या मधल्या लिंबवर गुंडाळल्यामुळे लिकेज फ्लक्सेसचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. त्याच्यात काय लिकेज फ्लक्सेसचे प्रमाण कसे असते, कमी असते. यामध्ये फ्लक्स वाहण्यास 2 मार्ग असतात. फ्लक्स वाहण्यास किती मार्ग असतात, 2 मार्ग असतात. इकडे दिसतंय तुम्हाला कोरमध्ये फक्त एकच मार्ग असतो. शेल टाईपमध्ये किती मार्ग असतात, 2 मार्ग असतात. या ट्रान्सफॉर्मरचा उपयोग काय लो व्होल्टेज हाय आउटपुटसाठी होतो. लो व्होल्टेज हाय आउटपुटसाठी केला जातो. त्याचा कशासाठी होतो, हाय व्होल्टेज लो आउटपुटसाठी होतं आणि याचा काय लो व्होल्टेज हाय आउटपुटसाठी होतं. म्हणजे जसं आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरची तुलना केली त्याच पद्धतीने कोर टाईप ट्रान्सफॉर्मर आणि शेल टाईप ट्रान्सफॉर्मरची काय करायची, तुलना करायची. म्हणजे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर कशाला म्हणत होते, स्टेप डाऊन कशाला म्हणत होते, स्टेप अप कुठे यूज करता, स्टेप डाऊन कुठे यूज करता. जसं स्टेप अपच्या कशा वाइंडिंग असतात, म्हणजे स्टेप अपमध्ये सेकंडरीला काय असतं, जास्त वेडे असतात आणि प्रायमरीला कमी असतात. स्टेप डाऊनमध्ये काय होतं, प्रायमरीला जास्त वेडे असतात आणि सेकंडरीला कमी वेडे असतात. त्याचप्रमाणे कोर टाईपमध्ये पण दिलं आहे प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग ही काय लिंबवर गुंडाळलेली असते. इकडं कशावर डायरेक्ट कोरवर गुंडाळलेली असते. तिकडं चुंबकीय रेषा वाहण्यासाठी एकच मार्ग असतो कोर टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये. शेल टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये चुंबकीय रेषा वाहण्यासाठी अनेक मार्ग असतात. कोर टाईप ट्रान्सफॉर्मरचा उपयोग हाय व्होल्टेज लो आउटपुटसाठी करता. शेल टाईप ट्रान्सफॉर्मरचा उपयोग लो व्होल्टेज हाय आउटपुटसाठी करता. तिकडे कोर टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये एल प्रकारच्या स्टॅम्पिंग जे असतात आणि इकडे शेल टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये ई आणि आय आकाराच्या स्टॅम्पिंग दिलेला
असतात. मला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचे काय करायची कम्पॅरिझन करायचं आणि त्याचं काय करायचं आपला जो होमवर्क आहे ज्यावेळेस तुम्ही होमवर्क लिहाल तर त्या होमवर्कमध्ये काय करणार आहे तुम्ही त्या होमवर्कमध्ये स्टेप अप ट्रान्सफॉर्मर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आणि कोर टाईप ट्रान्सफॉर्मर आणि शेल टाईप ट्रान्सफॉर्मर याचं कम्पॅरिझन करून म्हणजे स्टेप अप आणि स्टेप डाऊनचं आणि कोअरचं आणि शेल टाईपचं तर ते करून काय करायचं आहे ग्रुपवरती सेंड करायचे. त्यानंतर आहे बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर हा काय पेपरला विचारलेला किंवा पेपरला विचारला जात नाही. त्यानंतर आहे तुमचा ड्राय टाईप ट्रान्सफॉर्मर ह्या प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरची रचना नेहमीच्या 3 फेज ट्रान्सफॉर्मरप्रमाणे असते, मात्र यामध्ये व्हॅक्यूम प्रेशर इंप्रिग्रेटेड इन्सुलेटिंग साहित्य वापरलेले असून 220 डिग्री सेल्सिअसला तग धरून नॉमॅक्स इन्सुलेशन आणि इपॉक्सी रिझिन वापरलेले असतात. ड्राय टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणकोणते मटेरियल वापरतात व्हॅक्यूम प्रेशर इंप्रिग्रेटेड इन्सुलेटिंग आणि कोणतं आहे नॉमॅक्स इन्सुलेशन इपॉक्सी रेझिन. हा झाला तुमचा ड्राय टाईप ट्रान्सफॉर्मर. हा काय तुमच्या 3 फेज ट्रान्सफॉर्मर सारखाच आहे. आता मेन जो ट्रान्सफॉर्मर आहे तुमचा ऑटो ट्रान्सफॉर्मर. आता हा ऑटो ट्रान्सफॉर्मर सर्वांनी बघितलेला असेल किंवा नसेल किंवा सगळ्यांना माहिती असेल किंवा नसेलही. तर याच्यामध्ये आपण बघणार आहोत आता बघणार आहोत आपण ऑटो ट्रान्सफॉर्मर. तर हा ऑटो ट्रान्सफॉर्मर हा तुमचा नेक्स्ट पॉईंट आहे.